नमस्कार, मी सचिन चव्हाण, एमसी न्यूज जालना बातमीपत्रात आपल्या सर्वांचं स्वागत। या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत संजीवनी मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल, आपल्या आरोग्याची संजीवनी, द स्किल टू हील, द स्पीड टू केअर। नागरेज मसाले, अस्सल मराठमोळी गावरान चवीसाठी नागरेज मसाले आपल्या जवळच्या किराणा दुकानात उपलब्ध। एकीकडे जालना शहरात पाण्याची टंचाई असतानाच अण्णाभाऊ साठे चौक परिसरात मात्र लाखो लिटर पाण्याची नासाडी होत आहे। त्यामुळे नागरिकांकडून संतप्त प्रतिक्रिया देखील येत आहेत। जालना शहर महानगरपालिकेकडून शहरातील नागरिकांना नियमित पाणी पुरवठा होत नाही। सध्या उन्हाळ्याचे दिवस सुरू असून अनेक भागात पाणी पुरवठा होत नसल्याने पाणी टंचाईचा सामना नागरिकांना करावा लागतोय। मात्र यातच जुना जालना भागातील उड्डाणपुलाखाली असलेल्या अण्णाभाऊ साठे चौक परिसरात काल रात्रीच्या सुमारास लाखो लिटर पाण्याची नासाडी होत असल्याचं पाहायला मिळालं। त्यामुळे एकीकडे शहरात अनेक भागात 15-15 दिवस निर्जळी असतानाच दुसरीकडे लाखो लिटर पाणी वाया जात असल्याने नागरिकांमध्ये नाराजी व्यक्त केली जाते। भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या 134व्या जयंतीनिमित्त जालना शहरातील प्रतिष्ठित नागरिकांनी आज मस्तगड येथील भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर स्मारक येथे भीमरायांना अभिवादन केलंय। आज सकाळपासूनच या ठिकाणी अभिवादन करण्यासाठी अनेकांनी गर्दी केली होती। भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची 134वी जयंती आज देशभरात मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली। जालना जिल्ह्यातही तोच उत्साह पाहायला मिळाला। जालना शहरातील मस्तगड परिसरात आज डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन करण्यासाठी भीम अनुयायांनी सकाळपासूनच गर्दी केल्याचं पाहायला मिळालं। यावेळी माजी आमदार कैलास गोरेंट्याल, शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे जिल्हा प्रमुख भास्कर आंबेकर, पोलीस अधीक्षक अजय कुमार बन्सल यांच्यासह जालन्यातील प्रतिष्ठित नागरिकांनी भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन केलंय। आज बघा, आज 14 एप्रिल 134वी भारतरत्न बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती आहे आणि मी आपले जेवढे आंबेडकरी जनता आहे त्यांना माझ्याकडून शुभेच्छा देतो। जय हिंद, जय भारत। स्त्री रुग्णालयाची सेवा राज्यात द्वितीय क्रमांकावर असून आरोग्य सेवा आयुक्तांनी नुकतीच या रुग्णालयाची पाहणी केली आहे। जालना जिल्हा शल्य चिकित्साच्या अखत्यारीत असलेल्या जिल्हा शासकीय स्त्री रुग्णालयाकडून रुग्णांना दिल्या जाणाऱ्या आरोग्य सेवेची आयुक्तालयाच्या टीमकडून पाहणी करण्यात आली होती। या पाहणीचा अहवाल जाहीर करण्यात आला असून त्यानुसार जालन्याचे स्त्री रुग्णालय दुसऱ्या क्रमांकावर आहे। आरोग्य सेवा आयुक्तालयामार्फत फेब्रुवारी 2025 मध्ये राज्यातील सर्वच स्त्री रुग्णालयातील आरोग्य सेवेची पाहणी करण्यात आली होती। यामध्ये विदर्भातील अकोला येथील स्त्री रुग्णालय सर्वाधिक 97 गुण प्राप्त करून पहिल्या क्रमांकावर आले, तर जालना स्त्री रुग्णालयाला 88 गुण मिळाल्यानं रुग्णालयानं राज्यात दुसरा क्रमांक पटकावलाय। यापूर्वी पाहणीत जालन्याचे स्त्री रुग्णालय 5व्या क्रमांकावर आले होते, त्यात सुधारणा झाली असून थेट दुसरा क्रमांक मिळवला आहे। यावरून स्त्री रुग्णालयातील आरोग्य सेवा सुविधांमध्ये प्रचंड बदल होत असल्याचं दिसून आलं। रुग्णालयात येणाऱ्या प्रत्येक गर्भवती महिलेला उत्तम आरोग्य सेवा देणं, समस्या जाणून घेणं, नातेवाईकांना विश्वासात घेणं तसेच रुग्णालयातील स्वच्छता यावर देखील भर दिला जातोय। किराणा दुकानात किराणा सामान घेण्यासाठी आलेल्या एका व्यक्तीवर जालन्यात एका तरुणाने तोंड बांधून हल्ला केला। या हल्ल्यात तरुण जखमी झाला असून या प्रकरणात कदीम पोलीस ठाण्यात तक्रार देण्यात आली आहे। जालना शहरातील नीलम टॉकीज समोर असलेल्या सौरभ किराणा येथे काही हल्लेखोरांनी तोंडाला बांधून एकावर जीवघेणा हल्ला केल्याची घटना 10 एप्रिल रोजी घडली होती। या प्रकरणी कदीम जालना पोलीस ठाण्यात हल्ला करणाऱ्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असून हल्ल्याची घटना सीसीटीव्ही मध्ये कैद झाली आहे। या प्रकरणी जखमींवर जिल्हा सामान्य रुग्णालयात उपचार सुरू असल्याची माहिती शनिवारी पोलिसांनी दिली आहे। सौरभ किराणा येथे महेश विजय वाघमारे हे काही कामानिमित्त आले असता तिथे तोंडाला बांधून काही हल्लेखोर घुसले। दरम्यान लाकडी दांडा, रॉड आणि तलवारीने वाघमारे यांच्यावर जीवघेणा हल्ला केला। जीव वाचवण्यासाठी वाघमारे हे सैरावेरा पळत असतानाही दिसून आले। या प्रकरणी हल्लेखोरांनी वाघमारे यांच्यावर हल्ला का केला आणि हल्लेखोर नेमके होते कोण याबाबत जखमीनं अजून कोणतीही माहिती दिलेली नाही। त्यामुळे या हल्ल्याचे कारण अद्यापही अस्पष्ट आहे।
पण ही सर्व घटना CCTV मध्ये कैद झाली असून सोशल मीडियावर सध्या व्हायरल होतीये. जालना येथील मेडिकल कॉलेजमध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची 134वी जयंती अभ्यास दिन म्हणून साजरी करण्यात आली आहे. यावेळी MBBSच्या विद्यार्थ्यांनी तब्बल 12 तास अभ्यास करून ही जयंती मोठ्या उत्साहात साजरी केली आहे. भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त आज जालना येथील मेडिकल कॉलेजमध्ये अभ्यास दिवस साजरा करण्यात आला. यावेळी MBBSच्या विद्यार्थ्यांनी अधिष्ठाता डॉक्टर सुधीर चौधरी यांच्या मार्गदर्शनाखाली तब्बल 12 तास अभ्यास केलाय. वैद्यकीय महाविद्यालय परिसरात कोणताही DJ नाचगाणी न करता अभ्यास करून ही जयंती साजरी करण्यात आली. यावेळी झालेल्या कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून तहसीलदार डॉक्टर संदीप ढाकणे यांची उपस्थिती होती. याबरोबरच हे बातमीपत्र इथं संपलंय. पुन्हा भेटूया पुढील बातमीपत्रात. तोपर्यंत पाहत राहा MC न्यूज जालना. नमस्कार. आपको कलेक्टर साहिबा के हाथों से इनामी घर मिल रहा है. आपका घर बहुत सुंदर होगा ना? अरे नहीं बेटा, हम तो बहुत छोटे आदमी हैं। चाचू डोंट वरी, मैं बड़ी होकर आपके लिए और सबके लिए मजबूत और सुंदर घर बना के दूंगी. कालिका सरिया लाना मत भूलना. कालिका TMT सरिया कंक्रीट से करे मजबूत जोड़ और भूकंप संग आग से लड़कर घर को दे दीर्घायु. कालिका सरिया मैं भूली नहीं. बेटिया आप कलेक्टर. कालिका TMT फैसला जो मजबूत हो. विश्वरत्न महामानव भारतीय संविधानाचे शिल्पकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या विश्वरत्न महामानव भारतीय संविधानाचे शिल्पकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या 134व्या जयंतीनिमित्त सर्व जनतेस हार्दिक शुभेच्छा. शुभेच्छुक गणेश शेठ रत्नपारखे, RPI जिल्हाध्यक्ष तथा माजी सभापती, महेंद्र रत्नपारखे, माजी चेअरमन, मजूर फेडरेशन व विद्यमान संचालक, अमोल रत्नपारखे, ब्लू टायगर मित्रमंडळाचे अध्यक्ष, ब्लू टायगर मित्रमंडळ जालना. विश्वरत्न महामानव भारतीय संविधानाचे शिल्पकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त सर्व जनतेस हार्दिक शुभेच्छा. शुभेच्छुक अण्णासाहेब चित्तेकर, जिल्हा उपाध्यक्ष, राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी जालना. माजी आमदार श्री अरविंदरावजी चव्हाण, जिल्हाध्यक्ष, राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी जालना. महामानव भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या 134व्या जयंतीनिमित्त सर्वांना हार्दिक शुभेच्छा. शुभेच्छुक ईसा खां पठाण, माजी नगरसेवक तथा सामाजिक कार्यकर्ता, आणि विनोद रत्नपारखे, माजी नगरसेवक तथा सामाजिक कार्यकर्ते. महामानव भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या 134व्या जयंतीनिमित्त सर्व जनतेस हार्दिक शुभेच्छा. शुभेच्छुक ॲडव्होकेट शिवाजी आदमाने, अध्यक्ष,
प्राध्यापक विजय कुमठेकर सचिव आणि सर्व कार्यकारिणी सदस्य तसेच पदाधिकारी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर व्याख्यानमाला 2025 जालना. चळवळ प्रबळ कर हा बदल वाघाची चाल घे दाखवची कर भय घे जुगर विद्येची ढाल घे चळवळ प्रबळ कर हा बदल विश्वरत्न महामानव भारतीय संविधानाचे निर्माते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त विनम्र अभिवादन. फुले शाहू आंबेडकर विचारांच्या जनतेस हार्दिक शुभेच्छा. शुभेच्छुक सुदामराव सांडूजी सदाशिवे, संस्थापक अध्यक्ष सम्राट अशोक शिक्षण संस्था भोकरदन, जिल्हा जालना. माजी सभापती जिल्हा परिषद जालना, माजी उपाध्यक्ष जालना जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक मर्यादित जालना. दीपक सुदामराव सदाशिव, सचिव सम्राट अशोक शिक्षण संस्था तालुका भोकरदन, जिल्हा जालना. चेअरमन अजिंठा मागासवर्गीय गारमेंट्स कोऑपरेटिव्ह सोसायटी लिंबेवाडी, जिल्हा जालना. उद्योजक अजिंठा क्रिएशनचे सेवा उद्योग, सर्व प्रकारचे रेडीमेड गारमेंट्स, वॉशिंग सेंटर. चिरंजीव शौर्य दीपक सदाशिवे आणि सर्व शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी वृंद. सम्राट अशोक शिक्षण संस्था भोकरदन, जिल्हा जालना. महामानव बोधिसत्व भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या 134व्या जयंतीनिमित्त सर्व जनतेस हार्दिक शुभेच्छा. शुभेच्छुक नंदा गायकवाड, उपायुक्त महानगरपालिका जालना. आहे कुणाचं योगदान लाल दिव्याच्या गाडीला आहे कुणाचं योगदान लाल दिव्याच्या गाडीला. महामानव बोधिसत्व भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या 134व्या जयंतीनिमित्त सर्व जनतेस हार्दिक शुभेच्छा. शुभेच्छुक ॲडव्होकेट महेश सीताराम धनावत. निर्भीड बाणा तोफ खाना रणात धडाडला निर्भीड बाणा तोफ खाना उठवा बाज कर भीम प्रहार कर इतिहास कर नवा वैरास धाक दे ऐसी हाक दे दाखव जोश नवा ध्यास नवा. महामानव बोधिसत्व भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या 134व्या जयंतीनिमित्त सर्व जनतेस हार्दिक शुभेच्छा. शुभेच्छुक ॲडव्होकेट भास्कर मगरे यांच्या वतीने तुम्हा सर्वांना डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त हार्दिक शुभेच्छा. क्रांतीचा नारा आमचा किनारा बोले दरारा वैरा इशारा. चळवळ प्रबळ कर हा बदल वाघाची चाल घे दाखवची कर भय घे जुगर विद्येची ढाल घे चळवळ प्रबळ कर हा बदल. बहुजन समाज पार्टी जालना जिल्हा अध्यक्ष सुधाकर भाई निकाळजे यांच्या वतीने सर्व जनतेस डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या 134व्या जयंतीनिमित्त हार्दिक शुभेच्छा.
भारतीय बौद्ध महासभा, द बुद्धिस्ट सोसायटी ऑफ इंडिया, संस्थापक डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, राष्ट्रीय संरक्षण महाउपासिका मीराताई यशवंतराव आंबेडकर, ट्रस्टचे चेअरमन डॉक्टर हरीश रावलिया, रिपोर्टिंग ट्रस्टी ॲडव्होकेट सुभाष जोंजाळे, महेंद्र मच्छिंद्र बनकर, जिल्हाध्यक्ष भारतीय बौद्ध महासभा जालना जिल्हा पूर्व विभाग. भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या 134व्या जयंतीनिमित्त हार्दिक शुभेच्छा. महामानव भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या 134व्या जयंतीनिमित्त सर्वांना हार्दिक शुभेच्छा. शुभेच्छुक संदीप उत्तमराव खरात, पॅन्थर्स रिपब्लिकन पार्टी आणि ॲडव्होकेट रमा संदीप खरात, सामाजिक कार्यकर्ता, जालना.